या बांगडीला आत्ताच पडायचं होतं. अप्पा काय शोधताय? नाही काही नाही. अप्पा तुम्हाला काही हवं होतं का? मला काय हवं असणार ग तुझ्या कपाटातून? काय खाली काही कपडे पडले होते ना, ते उचलून वर परत ठेवून दिले ते. अप्पा गरगरतंय ना तुम्हाला, मग कशाला काम करायचं? तुम्ही आधी हा काढा घ्या बघू. घ्या 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 काढा घ्या आणि आराम करा. मी माझ्या खोलीत जाऊन आराम करतो, तिथेच घेतो हा काढा. बर. I'm coming. Who is this? Oh, Mr. Ketkar. काय झालं? हे असे डोळे का बंद करून घेतले तुम्ही? आता हा असा पेहराव घरून आलेली एखादी स्त्री जर डोळ्यासमोर आली तर दुसरं काय होणार? मिस्टर केतकर, जस्ट कीप वन थिंग इन माइंड. आपलं हे जे पार्टनरशिप आहे ना, ते फक्त सई आणि नॅक पुरतं लिमिटेड आहे. त्यामुळे मी काय घालायचं काय करायचं, प्लीज डोंट ट्राय अँड डिक्टेट मी दॅट. नाही पण मला सवय नाहीये असा पेहराव करून आलेल्या स्त्री बरोबर बोलायची. बघ, तुला जर माझ्याशी बोलायचं असेल तर कपडे बदलून यावं लागेल. सॉरी, दॅट्स नॉट पॉसिबल, बट आय विल फाइंड अ वे. या मिस्टर केतकर, या आतमध्ये. स्त्रीनं कसं. एक मिनिट. संस्कार आणि संस्कृतीवर लेक्चर नकोय प्लीज. आपण कामाचं बोलूया का? तेच बोलायला आलोय मी. हा, बांगड्यांचं काय झालं? ठेवल्या परत सईच्या कपाटात. आज खरं म्हणजे पकडलाच गेलो असतो मी, पण परमेश्वराच्या कृपेनं वाचलो. बाप रे, इट्स व्हेरी रिस्की. मिस्टर केतकर, आय थिंक वी शुड फाइंड अ सिम्पलर प्लॅन टू स्प्लिट नॅक अँड सई. हो, ते मलाही पटतंय. आपण विचार करूया तोपर्यंत. आय गेट कॉफी फॉर अस. नाही नाही नाही, मी असं परदेशी पेय घेत नाही. हे बघा, तुमच्यासारखे काढे वगैरे नाही मिळत इथे. चहा किंवा कॉफी मिळेल. काय हवंय ते सांगा. वाळ्याचं किंवा कोकम सरबत असेल तर दे. मी काय म्हणते, तुम्ही असं का नाही करत? नेक्स्ट टाइम पासून तुम्हाला जे काय हवंय ते बाटलीत भरून घेऊन या तुमच्या बरोबर. हो चालेल. हो, म्हणजे तुम्हाला इथे पिता येईल. पण ते सगळं ठीक आहे, आपण जरा कामाचं बोलूया. काही सुचतंय का ते बघ, म्हणजे ह्या दोघांमध्ये कसा दुरावा निर्माण होईल. लेट मी थिंक. काही शिजतंय का या घरात? कट शिजतोय सई आणि नॅकच्या विरोधात. आपणच शिजवतोय ना. ते नाही ग, अगं अभक्ष असं घरात काय शिजतंय ते विचारतोय मी. होते. माय फेवरेट डिश इज कुकिंग टुडे. नाव ऐकलत ना तर तुम्हाला आणखीनच त्रास होईल. वासाचा त्रास होत असेल तर मास्क वापरा ना. आयडिया खूप छान सुचलंय मला. काय सुचलंय ते आधी सांग. त्यासाठी मला सईला भेटावं लागेल. आता बघाच दोघं कसे भांडतात ते. काय मी नोकरी करू? म्हणजे आय एम जस्ट सजेस्टिंग.
नॉट फोर्सिंग यू ऑर एनिथिंग. अहो नाही हो, तसं नाही, पण म्हणजे अचानक कसं आलं तुमच्या मनात? नाही नाही, अचानक नाही. मी खूप दिवसांपासून या गोष्टीचा विचार करते. म्हटलं यू आर टॅलेंटेड, यू आर क्लेवर, प्लस यू हॅव गॉट अ डिग्री, राईट? सो वाय वेस्ट ऑल ऑफ दिस? म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे यू नो व्हॉट सई, you have kind of restricted yourself only to the household work. So हे वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. ज्याला जे आवडतं ते त्यांनी करावं, ते ऑप्शन निवडावं. बट जर तू तुझ्या पायावर उभी राहिलीस ना, तर ते नॅकला खूप आवडेल. हो, म्हणजे बघ ना, मी सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये माझ्या हबीच्या बिझनेसमध्ये त्याला खूप हेल्प करते. सो सिन्स चाइल्डहुड नॅक हॅज ऑलवेज सीन मी ॲज अ वर्किंग मॉम. त्यांनी तुलाही तसंच पाहिलं ना, मोटिवेटेड, करिअर करणारी, तर त्याला किती आनंद होईल. जस्ट इमॅजिन. हो. ऍक्च्युली मला स्वतःचा असा एक बिझनेस सुरू करायचा होता. समहाव थिंग्स डिड नॉट वर्क आउट आणि ते जमलं नाही. पण आता मी तुझ्यात स्वतःला बघते. म्हणजे जे मी करू शकले नाही ते तू करावंस असं मला वाटतं. अँड आय एम नॉट अ टिपिकल मॉम इन लॉ. रोज सकाळी लवकर उठायचं, तुळशीला पाणी घालायचं वगैरे असं अजिबात एक्सपेक्टेड नाहीये मला. इनफॅक्ट तू सकाळी उठून असं म्हणलीस ना की मॉम प्लीज मला लवकर ब्रेकफास्ट हवाय, मला मीटिंग आहे एक इम्पॉर्टंट, तर मला खूप जास्ती आवडेल. आय जस्ट वॉन्ट यू टू बी अन इंडिपेंडंट वुमन. तू पैसे किती कमवतेस ना हे अजिबात महत्वाचं नाही, पण ते काम करून जे सॅटिस्फॅक्शन तुला मिळेल ना, ते मी डिस्क्राईब करू शकत नाही. आणि तुला तर माहितीये माझ्या मनात जे येतं ते मी फ्रँकली बोलून टाकते. तुला जर हे पटलं नसेल ना तर अगदी सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला राग वगैरे अजिबात येणार नाहीये. नाही हो आई, उलट मला तुमचं म्हणणं पटतंय. मी एकदा घरी सगळ्यांशी बोलते आणि तसे प्रयत्न करते नोकरी मिळवण्यासाठी. दॅट्स ग्रेट. विश यू ऑल द बेस्ट डार्लिंग. खूप खूप धन्यवाद. बरं येऊ मी? हो. बावळट. मी स्वतःला हिच्यात बघणार? इम्पॉसिबल. अगं कल्पना, असं काय बघतेस तिला? नाही, त्या नचिकेतच्या आई म्हणाल्या ना दोघींमध्ये साम्य आहे म्हणून. नेमकं काय साम्य आहे तेच बघते मी, पण मला तर काहीच दिसत नाहीये. अगं त्या म्हणाल्या ते शब्दशः नको घेऊस तू. मग अगं त्यांना फक्त एवढंच म्हणायचं होतं की आपली सई त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल असं त्यांना वाटतंय. अगं बाई हो का, ते तर नक्कीच करेल. ये सईनी नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहावं एवढीच त्यांची इच्छा आहे. हो, पण नोकरी कर म्हणून सांगणं सोपं आहे, पण नोकरी म्हणजे काय भाजी नाही की बाजारात गेलो आणि घेऊन आलो. बरोबर बोलतोय शैलेश. हा अहो तुम्ही तुमच्या कार्यालयात शब्द टाकून बघा ना. आमच्या कार्यालयात मागच्याच महिन्यात भरती झाली. आता पुढचे 6 महिने तरी भरती होणार नाही. पण सईची इच्छा असेल ना तर तिला नोकरी नक्की मिळेल. पण काय हो, तुम्हाला चालणार आहे का? हो, आता तिच्या सासरच्यांना जर काही हरकत नसेल तर मी कोण हरकत घेणारा? करू दे तिला नोकरी. आणि वाईट काय आहे त्यात? हो, माझी इच्छा आहेच. मी जर नोकरी करत असतो ना तर मी कार्यालयात सांगितलं देखील असतं, पण आपण ठरलो साधे दुकानदार. अहो मी काय म्हणते, आपल्या शेजारच्या एखाद्या दुकानात विचारून बघा ना, हिच्यासाठी काही काम आहे का. त्यापेक्षा आपल्याच दुकानात करू दे ना काम तिला. नाहीतरी संगणक बसवले होते तेव्हा तीच पाहत होती सगळं. हो ना, म्हणजे स्वतःचा व्यवसाय असताना कशाला उगाच दुसरीकडे काम शोधायचं. हो ना, आणि माणसं पण सगळी आपलीच असतील म्हणजे मग काही काळजीच नाही. ठरलं तर मग सई लवकरात लवकर कामाला सुरुवात करायची. हो बाबा. अभिनंदन सई. अगं लोक महिनोन महिने नोकरी शोधतात, तुला लगेच मिळाली. हो, आणि ते सुद्धा कुठलीही मुलाखत न घेता. असं कसं? रीत सर
मुलाखत घेऊन मी ठरवणार हिला नोकरीवर ठेवायचं का नाही ते. काय हो बाबा? आता एकदा सई कामात अडकली की हिला वेळच मिळणार नाही त्या कांगारूला भेटायला. मग भांडणाला सुरुवात व्हायलाही वेळ लागणार नाही. मॉम यू कट द केक. मी व्हिडिओ कॉल वरती आहे. डॅड टक्करला घेऊन बसतो. येस येस येस, आय एम ऑल सेट. रेडी? डॅड वेअर इज टक्कर? अरे केक कापतोय मी. कम ऑन गेट हिम. हाय बेबी, लेट्स गो ओके. कम ऑन या. This is for you, baby. Oh, he's looking so cute. I miss you so much. वेल आता तुझं झालं असेल टक्करशी बोलून तर मला जरा डॅडशी बोलू दे. हो तू आरामात बोल. फक्त ऐक, उद्या ते पुण्याच्या जागेचं प्रपोजल आहे ना, ते व्यवस्थित स्टडी करा आणि आरामात वेळ घे. घाई करू नको आणि सगळे इनपुट्स मला दिल्याशिवाय घराबाहेर जाऊ नकोस. हा हो करतो. नक्की करतो. ओके, जा 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 तू बोल. हो बघितलंस ना कसा त्रास देते मला ते. बस. अच्छा लिसन, आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. काय हे काय? हे बघ, आपण ठरवल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित घडतंय. दॅट्स ग्रेट. सई उद्यापासून आमच्या दुकानात कामाला जाणार आहे. गुड न्यूज. एक मिनिट. हा घ्या केक. आमच्या टक्करचा बर्थडे होता आज. टक्कर कोण? ही इज माय डॉग बट आय कन्सिडर हिम माय फॅमिली. म्हणजे अगदी माझ्या मुलासारखा आहे तो मला. घ्या. हे बघ, नकोय ते मला. हे बघ इरावती, तू जरी त्याला मुलगा मानत असलीस ना तरी सुद्धा शेवटी आहे कुत्राच ना. आम्ही हे असले कुत्र्यांचे वाढदिवस साजरे करत नाही आणि हे असले पाश्चात्य पदार्थ तर अजिबात खात नाही मी. बरं ठीक आहे, तुम्ही बाकरवडी आणि आळू वडीच खा. मिस्टर केतकर ओरडू नका प्लीज. माझं डोकं ना दुखायला लागतं. आणि आपली ही जी पार्टनरशिप आहे ना ती फक्त कामापुरती आहे बरं का. वी आर नॉट फ्रेंड्स. ओके, हे तुझ्याही लक्षात असू दे. ओ टक्कर माय बेबी. काकू अगं लक्षात कसं नसेल? काही महिन्यांपूर्वीच तर यायचं ना मी आपल्या दुकानात. हो पण काय आहे ना, प्रेमात पडलेला माणूस बाकी सगळं विसरून जातो ना. म्हणून म्हटलं एकदा आठवण करून द्यावी दुकानात काम काय काय आणि कसं असतं ते. तू पण ना. बरं ऐक, आपल्या पुरवठादारांचे पैसे 2 महिन्यांनी द्यायचे असतात, माहितीये ना. हो, आणि 10% आपल्याकडे राखून ठेवायचं. बरोबर. आणि काही अडलं तर मानसी काकू आहेच. अगं मी नाही आज. का? कुठे चाललीस तू? आपल्या बाकीच्या शाखांमध्ये जायचंय हिशोबाचं बघायला. म्हणून तर तुला सगळं समजावून सांगतेय ना. बर ठीक आहे, पण भ्रमणध्वनीवर तर असशीलच ना तू. आणि काही अडलं तर बाबा आहेत दुकानात. अगं भाऊजी पण नाहीयेत नेमके, त्यांना गोदामात जायचंय. अरे बाप रे, म्हणजे एवढी मोठी जबाबदारी आज माझ्यावरच आहे तर. बाईसाहेब, तुम्ही आता देशपांड्यांच्या सुनबाई होणार आहात. याही पेक्षा मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागणार आहेत. बरोबर. तरीच म्हटलं काकूने हा विषय अजून काढलाच कसा नाही. तुम्हाला खूप आनंद होतो ना हा विषय निघाल्यावर? अगं हक्काची आहेस ना तू त्रास द्यायला. बरं कळलंय ना तुला सगळं? हो, मी निघते. सावकाश. हो. मिस्टर केतकर, तुमच्या शिंकांचा डेसिबल सुद्धा एवढा हाय कसा काय आहे? अहो मिस्टर केतकर, व्हॉट इज हॅपनिंग? एवढ्या शिंका का? आज मी अतिशय आनंदात आहे आणि मला ज्या वेळेला आनंद होतो ना त्यावेळेला क्वचित कधीतरी मी तपकीर ओढतो. त्याच्यामुळे शिंका येतात. दॅट्स हॉरिबल. सई आणि नचिकेत भेटणार नाहीत त्यामुळे मी आज खूप आक्षित आहे. म्हणजे खूप आनंदी आहे. बाय द वे, आपल्या कामाचं काय झालं?
सई गेली का दुकानात? सई मगाशीच तर कामावर गेली, म्हणून तर मी इतका आनंदी आहे. तुझं ते कांगारू कुठं आहे? मिस्टर केतकर, तुझा तो सुपुत्र कुठं आहे असं विचारत होतो मी. नाही तर जायचं तिच्या मागे मागे. नाही, आज तो जाणारच नाही. आज त्याला दिवसभर खूप कामं दिली आहेत मी. वा हे उत्तम झालंय. म्हणजे आज दोघांना वेळच मिळणार नाही एकमेकांना भेटायला. आणि संध्याकाळी ज्या वेळेला सई येईल त्यावेळेला ती इतकी दमलेली असेल की त्याला भेटायची इच्छाच होणार नाही तिला. बघ सत्य आहे. फक्त त्यांनी फोनवर एकमेकांशी बोलायला नको दिवसभरात. ठीक आहे, दुकानात तिला एवढं काम असणार आहे की तिला वेळच मिळणार नाहीये. दॅट्स ग्रेट. अगं सई समोर कामाचा एवढा मोठा ढीग असणार आहे की तिला आज जेवायला सुद्धा वेळ मिळणार नाहीये. हॅलो, अरे नचिकेत, ये इट्स लंच टाइम. वेळा आहेस का रे तू? जेवायला वेळच नाहीये माझ्याकडे. खूप याद्या आल्यात गोदामात, सगळं पडताळून बघायचंय. अरे ए काय करतोस? आधी जेवण मग काम. नचिकेत पण ती मराठीत म्हणे ना काहीतरी, आधी विठोबा मग काहीतरी असं. हा, आधी पोटोबा मग विठोबा अशी म्हणत. तेच ते तुला कळलं ना. हॅव्हिंग लंच ॲट द राईट टाइम इज इम्पॉर्टंट. नचिकेत तू ना किती हट्टी आहेस. मी हट्टी आहे पण तू खाऊन घे. तू मला नको भरू, मला भाजी पण गोड लागेल. आणि नचिकेत ऐक, डबा संपला की इथून चुपचाप जायचं. यू आर सो हार्टलेस सई. तुला भूक लागली असेल म्हणून मी टिफिन घेऊन आलो इथे. तू लगेच हकल मला. मी काय डिलिव्हरी बॉय आहे? पण तू जर इथे थांबलास तर कामात माझं मन कसं लागेल? अच्छा, म्हणजे मी नसीन तर लागेल का? मग तर अजिबातच लागणार नाही. काम करताना सारखी तुझी आठवण येत असते. माहिती होतं मला, म्हणूनच आलो मी आत्ता. एनिवे, आपण लवकर काम फिनिश करू आणि मग बाहेर जाऊ फिरायला. अरे वा, आज खूप वेळ दिसतोय तुझ्याकडे. मॉमने एक काम दिलं होतं, ते फिनिश केलं आणि आलो. मॉमचा फोन. हा मॉम. नॅक, मी तुला पुण्याच्या प्रॉपर्टीचे प्रोजेक्ट डिटेल्स दिले होते. त्या कामाचं काय झालं? कुठे आहेस तू? मला न सांगता कसं काय गेलास? मॉम रिलॅक्स, द जॉब इज डन. ओके, पण आहेस कुठे आता? एका वेब डिझायनिंगच्या क्लायंटकडे आलोय. खूप हट्टी आहे का क्लायंट, सोडतच नाहीये. अच्छा. काय झालं? वाय आर यू शाउटिंग? ते हे कॉकरोच दिसलं मला एक. एनिवे चल, मी बोलतो नंतर, मला वेळ लागेल. चल बाय 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 बाय. काय हा? व्हाय डिड यू पिंच मी? खोटं का बोललास तू? सांगायचं ना सईला भेटायला आलोय म्हणून. चोरून चोरून भेटण्यात वेगळी मजा असते सी. आप्पा. हा आप्पा बोला. नाही म्हटलं बघूया काम कसं चाललंय ते. काम व्यवस्थित चालू आहे आप्पा. मानसी काकू आणि बाबा नाही येत ना, त्यामुळे जरा जास्त आहे काम. आणि काही पुरवठादार आहेत ना, ते जरा जास्तच त्रास देतात मला. त्रास देतात म्हणजे? म्हणजे त्यांचा हिशोब मला जास्त त्रास देतोय आप्पा. पण हरकत नाही आप्पा, मी करते ना सगळं. काळजीपूर्वक कर बर का सगळे हिशेब. नाही, फार महत्वाचं काम आहे ते. हो आप्पा, आता कामातच आहे मी. मी करते सगळं काम आप्पा आणि नंतर बोलते तुमच्याशी. हो चालेल. हा आप्पा, ठेवते. नचिकेत, इथे गपचूप बसायचा आणि अजिबात मस्ती करायची नाही. पण सई, बरोबर आहे तुझं. तरी पण सई, तू किती त्या लॅपटॉप मध्ये लक्ष दिलंस तरी तिकडे तुला मीच दिसे. बिकॉज आय लिव्ह इन युअर हार्ट. अभिनंदन. आपण सगळं ठरवल्याप्रमाणे घडतंय. 1/4 ऑफ द पेढा? हो, साखर जास्त खाऊ नये, तब्येतीला बरी नसते.
आणि हे एवढे महागडे पेढे प्रत्येकाला जर एक एक देत बसलो तर दिवाळं निघेल माझं. मिस्टर केतकर, यू आर जस्ट सम अँटिक युनिक पीस. हो, माझ्यासारखा केवळ मीच. बरं, एनिवे, आता सई दुकानात बिझी राहील फुल डे हा. आणि मी मॅकला घरी बिझी ठेवीन, सो ते एकमेकांना भेटूच शकणार नाहीत. आणि मग दोघांच्यात चिडचिड सुरू होईल. अँड द नेक्स्ट स्टेज वुड बी ब्लेम गेम. हो. आणि मग त्यांच्यात वाद आणि भांडणं होतील. आणि एकच असं मोठं भांडण होईल की दोघेही एकमेकांना सोडून जातील. मग आप्पा तुम्ही इथे इथे कसं काय काय चाललंय? नाही नाही, आम्ही आपल्या सहज गप्पा मारत होतो. पण तुम्ही दोघे एकत्र कसे? मी ऍक्च्युली माझ्या क्लायंट कडे गेलो होतो, तिकडनं फ्री झालो, मग साईला भेटलो. नाही, बट दिस इज रॉंग ना. तिच्या वर्किंग आवर्स मध्ये हाऊ कॅन यू गो अँड जस्ट मीट हर? चुकीचं आहे हे. फर्स्ट ऑफ ऑल, शी इज द ओनर, नॉट अन एम्प्लॉई. आणि मी तिकडे जाऊन तिला हेल्पच झाली. हो ना. हो, नचिकेत आल्यामुळे माझं काम लवकर झालं. म्हणून मग आम्ही जरा फिरायला गेलो. वी हॅड सम नाईस टाइम टुगेदर. बरं, आम्ही जरा आलोच.